मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार, संजय राऊतांचं वक्तव्य. पोलीस आणि कायद्याचं भय नष्ट झालंय राज्यात, अनागोंदी कशी माजलीये ते दिसतंय. पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलं, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल. गृह खातं अजगरासारखं निश्चित पडलेलं, महिला डॉक्टरला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, संजय राऊतांचं सातारा महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना, सर्व कार्यक्रम रद्द करून अचानक दिल्लीसाठी निघाले. दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या घेणार भेटी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा मेळावा. दौऱ्यात निवडणुकीबाबत पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद. भाजपच्या इन्कमिंग वरून गडकरींनी टोचले नेत्यांचे कान, जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, अन्यथा जितक्या जोरात वाढले तितक्याच जोरात खाली येणार. जुना कार्यकर्ता हा घर की मुर्गी दाल बराबर, नागपुरी भाषेत गडकरींचं भाजपच्या परिस्थितीवर भाष्य. मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150+ टार्गेट, मुंबई महापालिकेत वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपकडून आखणी. 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न, शिंदे गटाला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल, सूत्रांची माहिती. आपला दवाखाना उपक्रम राबवणाऱ्या कंपनीला काळ्या यादीत टाका, आमदार संजय केळकरांचा इशारा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमध्ये प्रचाराला सुरुवात, बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विक्रमी विजय मिळेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. पुण्यात धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ वाद पेटला, धंगेकरांनी मोहोळ यांना पुन्हा केलं उघड. मोहोळ यांच्यावरील गुन्ह्यांची यादी आणली समोर, माझ्यावर एकही गुन्हा नसल्याचं मोहोळ यांचं वक्तव्य. तर या वक्तव्यानंतर धंगेकरांकडून पोलखोल. फडणवीसांनीच काल मोहोळ यांना बोलावलं असेल, मुरलीधर मोहोळ मुख्यमंत्री भेटीवर धंगेकरांचं वक्तव्य. पुण्यात काय चाललंय हे विचारण्यासाठी बोलावलं असेल, पुण्यातील परिस्थिती सुधारण्यास सांगितलं असेल, शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या विश्वस्तपदी मंत्री उदय सामंतांची निवड, कोमसापचं विश्वस्त पद आता राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांच्याकडे. जितेंद्र आव्हाड यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याची माहिती. निवडणुकांसाठी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या भेटी वाढल्या. प्रताप सरनाईक, प्रसाद लाड यांनी शरद पवारांची भेट घेतली, तर शरद पवारांचा निरोप घेत जितेंद्र आव्हाड वर्षावर गेल्याची माहिती. रत्नागिरीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला राजापूर तालुक्यात खिंडार, तालुका प्रमुख आबा आडवीवरकरांसह शेकडो पदाधिकारी यांनी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिंदे सेनेत केला प्रवेश. अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त कोल्हापुरात. दिवाळी सुट्टीत 8 लाखांवर भाविकांनी घेतलं दर्शन, पुढील आठवडाभर राहणार प्रचंड गर्दी. धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी बंद, शनिवारी आणि रविवारी घाटशीळ मार्गे दर्शन व्यवस्था. गर्दीत भाविकांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी मंदिर संस्थांचा निर्णय. भाविकांनी साईबाबांची शिर्डी नगरी फुलली, दिवाळीपासून शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी. दीपावली साजरी करण्यासाठी देशभरातून साई भक्त दाखल, साई संस्थांकडून भाविकांची विशेष काळजी. दिवाळी सणानिमित्त सोलापुरातील अक्कलकोटलाही गर्दी, स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात भाविकांची गर्दी, पहाटेपासूनच दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग. हिंगोलीतील रोकडेश्वर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी गावकऱ्यांची नियोजन बैठक पार. हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरने जीवन संपवलं, सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप, साताऱ्यात खळबळ. फलटणमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती, सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली माहिती. फलटण प्रकरणात मोठी कारवाई, पीएसआय गोपाल बदने निलंबित, महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा अधिक तपास सुरू.
स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. साताऱ्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी तपासाला वेग. आत्महत्या प्रकरणी तपास पुढे सरकला. प्रशांत बनकर याचे मृत महिलेला सर्वाधिक कॉल. प्रशांत बनकरचं कॉल ड्युरेशन पोलिसांच्या हाती. डिलीट व्हॉट्सअप चॅट देखील पुन्हा प्राप्त करणार. साताऱ्यातील महिला डॉक्टरने मागवलेली संबंधित पोलिसाची माहिती. आरटीआयद्वारे मागवलेल्या माहितीची प्रत लोकशाही मराठीच्या हाती. डॉक्टर विरोधात दाखल झालेल्या तक्रारीचा जबाब देखील समोर. जबाबात संबंधित पोलीस अधिकारी आणि खासदारांची नावं. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302चा गुन्हा दाखल करावा या मागणीकरता वंजारी समाज आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. साताऱ्यातील महिला डॉक्टरचं आत्महत्या प्रकरण. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांकडून अटक. मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसला होता बनकर. पहाटे 4 वाजता प्रशांत बनकरला ठोकल्या बेड्या. बनकरवर शारीरिक आणि मानसिक छळाचे आरोप. मेटाने एआय टीम मधून 600 कर्मचाऱ्यांना काढलं. कर्मचारी कपातीवर मेटाने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये. रेशनवर गव्हासोबतच आता ज्वारी देखील देणार. हिवाळ्यातील जेवणाची चव बदलणार. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यात हा बदल लागू होणार. भैरव कमांडो रुद्र ब्रिगेड बटालियन मैदानात उतरणार. 1 नोव्हेंबरपासून शत्रूंना सळो की पळो करून सोडणार. ऑक्टोबरमध्ये मुंबईतील हवा प्रदूषकाच्या पातळीत सर्वाधिक वाढ. 18 ते 22 ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या हवेतील PM 2.5 आणि PM 10 या प्रदूषकांच्या दैनंदिन पातळीत जानेवारीपासूनची सर्वाधिक वाढ नोंदवली. इमारत बांधकाम मंजुरीसाठी आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर. पालिकेकडून नवीन प्रणालीसाठी तयारी सुरू. स्तन कर्करोगावर टाटा रुग्णालयाचं नवं संशोधन. स्तन कर्करोग बरा करणाऱ्या पर्यायी औषधांचा शोध. मध्य रेल्वेच्या जलद लोकल उद्या धीम्या ट्रॅकवर धावणार. हार्बरवर वाशी ते नेरूळ ठाणे दरम्यान प्रवासी सेवा बंद. मुंबई नागपूरसाठी मध्य रेल्वेची अतिरिक्त वातानुकूलित सुपरफास्ट विशेष गाडी सणासुदीच्या काळात प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय उपलब्ध करून देणार. कृषी संशोधक विद्यार्थी वाऱ्यावर. 2 वर्षांपासून शिष्यवृत्ती देण्यास सरकारकडून टाळाटाळ. सीबीएसई तर्फे 8 फेब्रुवारी रोजी सीईटीचे आयोजन. 20 भाषा 132 शहरांमध्ये परीक्षा. सीटीईटी मध्ये पेपर 1 आणि पेपर 2चा समावेश असणार. दिवाळीनंतर मुंबई पुण्यात परतण्याची लगबग. महामार्गांवर कोंडीची शक्यता. पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या पोलिसांकडून सूचना. कोल्हापूरच्या कागलमध्ये सुरू असलेल्या उरुसात जायंट व्हील पाळणा 80 फुटांवर अडकल्याची घटना. या जायंट व्हीलमध्ये 18 जण अडकले. मात्र अग्निशमन दलाच्या बचाव पथकानं अडकलेल्या 18 जणांना सुखरूपपणे रेस्क्यू केलं. 5 महिला, 4 लहान मुलं आणि 9 पुरुषांचा यात समावेश होता. सुटकेचा हा थरार तब्बल 4 तास चालला. तर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर माधुरी कानिटकर निवृत्त. पदाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉक्टर अजय चंदनवाले यांच्याकडे. कोल्हापुरात निवडणूक आरक्षण प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शक सूचना. निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनाला मार्गदर्शक सूचना. स्वाभिमान श्री भव्य किल्ला स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न. स्पर्धेत विजेत्यांना सन्मान चिन्ह आणि शाल देत बक्षिसं देऊन गौरवण्यात आलं. भिवंडीत उड्डाणपुलावरील पथदिवे बंद. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. स्थानिक नागरिकांचा आरोप. कोल्हापुरातल्या कोगे या ठिकाणी मधमाशांच्या हल्ल्यात दाम्पत्यासह मुलगा जखमी. CPR हॉस्पिटलमध्ये उपचार. रत्नागिरी जिल्ह्यात 68,000 झाडांची कत्तल. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात झाडांची कत्तल. 93,000 झाडं लावण्याचे उद्दिष्ट. आतापर्यंत महामार्गावर फक्त 9,000 झाडांची लागवड. वाशिममध्ये रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर खड्डे आणि साचलेल्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त. प्रशासनाकडून कोणतीही दखल घेत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. महावितरण कंपनीच्या लोंबकळणाऱ्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 3 एकर ऊस जळून खाक. छत्रपती संभाजीनगरमधील पखोरा शिवारातील घटना. भारतात वायू प्रदूषणामुळे मृत्यूंचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. वायू प्रदूषणामुळे भारतात 2023 मध्ये 20 लाख मृत्यू. संशोधन अहवालातील माहिती समोर. यवतमाळ जिल्ह्यातील 52,000 लाडक्या बहिणींची तपासणी आटोपली. 48,000 लाडक्या बहिणींना क्लीन चिट. 3,700 लाडक्या बहिणी झाल्या अपात्र. यवतमाळमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती बिकट.
खासगी बाजारात कापसाचे दर कमी, कापसाची होळी करत युवक काँग्रेसनं केला सरकारचा निषेध. सातारा जिल्ह्यात पहिला ऊस दर जाहीर, ऊसाला 3,000चा पहिला हप्ता जाहीर. शंभूराज देसाईंच्या कारखान्यानं ऊस दराची कोंडी फोडली. वाशिम जिल्ह्यात कापूस खरेदीला अजूनही सुरुवात नाही, शेतकरी अडचणीत. बाजारात कापसाला कमी दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांची दिवाळी निराशेत. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून संत्र्यांची ओळख. विदर्भात नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात संत्र्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन. मात्र सध्या अमरावतीत मोठ्या प्रमाणात संत्र्याची फळगळती. संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कोट्यवधींचा फटका. रत्नागिरीतील आंबा काजू बागायतदारांना दिलासा. विमा परताव्याची 100,14,14,593 अशी एकूण रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात जमा. नागपूरमध्ये पावसाच्या हलक्या सरी. पावसाच्या आगमनानं शेतकरी मात्र चिंतेत. पवना धरणाच्या बॅकवॉटर लगतच्या गावातील भात पीक जमीनदोस्त. शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचं संकट, शेतकरी हवालदिल. महाराष्ट्रावर अवकाळी संकट, पुढील 2 दिवस पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांची चिंता वाढणार. राज्यातील 14 जिल्ह्यांना येलो अलर्ट. यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा अंदाज, पुढील 4 दिवस पावसाचा अंदाज. संपूर्ण महाराष्ट्रासह यवतमाळला येलो अलर्ट. 28 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज. छत्रपती संभाजीनगरात अतिवृष्टीचा फटका. ऐन सणासुदीत 2 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त. जमीन हडपून खंडणी मागितल्याप्रकरणी लोंढे पिता पुत्रासह 5 जणांवर गुन्हा दाखल. लोंढे सातपूरच्या पबमधील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या 62 रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल. ऐन दिवाळीच्या काळात गर्दीत रिक्षा लावून वाहतुकीस अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा. जळगाव शहरातील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांची छापेमारी. वाघनगर परिसरात छापा टाकत पोलिसांनी 3 महिलांना घेतलं ताब्यात. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची पोलिसांना मिळाली होती गुप्त माहिती. अंबरनाथमध्ये फटाके फोडणाऱ्या 6 जणांवर गुन्हा. 11 महिन्यांची चिमुकली असलेल्या घराजवळ फोडले फटाके. फटाके फोडणाऱ्यांवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. यवतमाळच्या वणीत आढळला गळा चिरलेला मृतदेह. वणी येथून वडगावकडे जाणाऱ्या मार्गावर मृतदेह. पाठीवर दगडाचा मार, गळ्यावर देखील जखमा. ही हत्या असल्याचा वणी पोलिसांना संशय. कोल्हापूरच्या राजोपाध्ये नगरात बंगला फोडून चोरट्यांचा 34 तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला. बंगल्यात चोरी. 32,82,000चा मुद्देमाल चोरीस गेल्याची नोंद. वाहतूक कोंडीतील वादातून एकावर जीवघेणा हल्ला. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वाशिम शहरात चोरीचं सत्र सुरू. 1.25 लाख रुपयांचा ऐवज लंपास. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. निलेश घायवळचा पासपोर्ट रद्द प्रकरणी पुणे पोलीस करणार. अहमदपूर पोलिसांची चौकशी. अहमदपूर पोलिसांनी केलं होतं घायवळचं पासपोर्ट व्हेरिफिकेशन. अभिनेता फरहान अख्तरच्या कार कलेक्शनमध्ये आणखी एक महागड्या कारची भर. मर्सिडीज मेबॅक या मोठ्या खरेदीमुळे फरहान चर्चेत. या आलिशान कारची किंमत अंदाजे 3,15 लाख. बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननी घेतलं केदारनाथ धामचं दर्शन. सारा अली खाननं सोशल मीडियावर शेअर केला फोटो. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री खुशी मुखर्जीनं भर रस्त्यात लोकांवर फेकले फटाके. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सोयाबीन 5,328 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी करा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोयाबीनला भाव द्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या. शेतकऱ्यांसाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. माणगावच्या वाकी ग्रामस्थांची गैरसोय दूर. वाकी ते हरवंडी दरम्यानचा पूल वाहतुकीकरता खुला. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन. मुंबई IIT कॅम्पसमध्ये बिबट्याचा वावर. बिबट्याचं दर्शन सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. IITच्या विद्यार्थ्यांमध्ये मात्र भीतीचं वातावरण. माजी राज्यपाल रा सु गवई यांच्या स्मारकाचं उद्घाटन. अमरावतीत उभं राहिलं रा सु गवईंचं भव्य स्मारक. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उद्घाटनाला उपस्थित राहणार. सरन्यायाधीश भूषण गवई सुद्धा राहणार उपस्थित. भरधाव पिकअप चालकानं 3 वाहनांना दिली धडक. परभणी जिल्ह्यातील सेलू पोलिसात गुन्हा दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.